नमस्कार सर्वांना. हे बघा आज आहे आषाढी एकादश. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज चालली बाणायची तयारी, फराळ बनवायची. तर आमचा आता वाडा सध्या वाट चाललेलं आहे आणि ही आषाढी एकादशीचा सण आज आम्हाला वाटलंच, म्हणजे आम्ही साजरा करतोय. हे उपवास आपण पांडुरंगाचा प्रत्येक जण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले लोक धरतात. तर आज आपलं वारकरी हे पंढरपुरामध्ये सगळं पोचलेलं इथं आणि तिथं आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत आपला परतीचा प्रवास करतात. मग बाणाय आता काय शेबू तांदूळ भिजू घालून किती लवकरच आपलं भिजू घातलं म्हणजे मग चांगलं भिजत्यात आणि दुसरी तयारी करूच तोवर फुगत्यान चांगलं ते. म्हणून पहिल्यांदा शेबू तांदूळ भिजू घालून किती आता त्याला आता दुसरं शेंगदाणा वाटायचं, आपलं भाजायचं वाटायचं. त्याला बी पाणी मापात ठेवायला लागतं, नाही तर पाणी जास्त कमी झालं तर चिक देवाने वाहत्यात. थोडंफार कमी पाणी पडलेलं परवडलं, पण जास्त नाही परवडलं खिचडी बनवायची म्हणलं तर. आणि हे जी म्हणजे पहिल्यांदा पाणी वाचले आहे ना, पहिलं पाणी वतून काढायला लागतं, नाही तर काय होतं मग त्या असं चिकट चिकट त्याच्या आतमध्ये त्याचं पीठ राहतं कस, आणि मग ते खिचडी चिकट होती त्याने. त्याच्यामुळे पहिल्यांदा पाणी वाचलेलं सगळं मी आखं नितळून घेणार आहे. आज बाणाय घरोघरी उपवास असेल ना? आज घरोघरी उपवास. हा ना. पुन्हा पंढरपूरला गेलेली, आज दिवसभर उपास धरणार, उद्या बारसे सोडणार, मग जे ते आपल्या मार्गाने माघारी निघणार, मार्गस्थ होणार, हा परतीचा प्रवास करणार. मग काय. तर दादा पण आमचं पंढरपूरला गेले ते पण आता रात्री फोन केला तर पोचली होती रात्री हा. तर वाखारीला पालखी पोचलेली म्हणली. लवकरच पोचलेले. थोडं का व्हाय ना त्याच्यात पाणी ठेवायचं, म्हणजे असं शाबू तांदूळ आपण भिजाय घातलं की एवढं एवढं पाणी वर आलं पाहिजे, म्हणजे मग मस्त भिजत्यात. हे आता वर पाणी दिसते. आता तवर हे भिजस तवर दुसरी तयारी करून घेणार आहे. आपली पण दिंडी सध्या चालूच आहे, करबा नाही चालूच आहे. हा ना. आता आपली कवा पुजती त्याचा नियम नाही. हा, नियम नाही. आता काय करणार आहे, शेंगदाणा भाजून घेणार आहे पहिल्यांदा. गेलं साले आपली दिंडी जागेवर पुचली होती आखाड्या मराठी. तर आमचा वाडा म्हणजे आता देव आळंदी वरून प्रवास करून आम्ही पुढे आलोय. तर जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पालखी म्हणजे देव गावातून पंढरपूरला पोचली आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदीतून पंढरपुरामध्ये पोचलेली. तर आज वारकरी आपला अगदी आज एकदम उत्साहात असते ना. मग बाई त्यांनी 15 दिवस काय काय महिना चाललेली इथं म्हणते. हा ना, तिकडली काय विदर्भातली मराठवाड्यातली मुक्ताईनगर पासून येतात ना लोक. काय मग ते समजा देवाचं दर्शन घेतल्याशिवाय माघारी जात नसत्या. त्याची मंदिर 2-2 दिवस लागते लागत हा ना दर्शन घ्यायला. रांगेमध्ये लोकसंख्या तेवढी, नंबर लावायला लागते. तर सगळं सुविधा आहे म्हणजे नाही का. हा ना. हा, जेवणाची खावणाची मामा सांगितलं हा ना, राहण्याची सगळी सोय त्याच्यामध्ये. शाबू वडं बनवायचं होतं तर केला कटाळा म्हणला खिचडी खाल्यावर दणदणीत राहते, त्याला दही लागतं शाबू वड्याला. आम्हाला पण म्हणजे फराळ करायचा आणि पुढचा प्रवास करायचा आहे. त्यामुळं कधी पाऊस होतोय, कधी ऊन लागतंय आणि बरंच चालायला लागतं. त्यामुळं मग माणूस लाडबडते ना. लहान बी आणि मग वर काय बघताय ना कवा दुसरं काय बनव आता. तर पटकेने सोपं आहे तेच बघतोय ना, वाटाच्या कामाला चालू वाटायला कोणतं पटकेने होईन उरकून मोर चालायला लागायचं, म्हणून त्याच्या ह्यानेच कामाचं जे बघतोय आपण जे ते आपलं.
या अशी एखादं जर आले ना हम्म. तर मला आपल्या कोकणातल्या नाणे फोन करून सांगतात बानो आज एकादशी. कारण काही टायमाला आपल्या गाय गडबडीत विसरून जातो ना आपण बी. बघायचं हे करायचं. आता ते तुम्हाला सांगितल्यावर बघता तुम्ही कॅलेंडर, तसं मनाने समजत नाही ना आपल्याला. आता त्या मोबाईल मध्ये बी सगळं कळतंय पण ते आपल्याला काय कळणार त्यातलं. शेंगदाणे मी गवळ गवळ भाजल्या आपल्या टरपाला तू निघायसाठी. जास्त भाजलं नाही. आता परत खिचडी बरं पण पारातले जाणार आहेत. आता या ताटात काढून घेणार आहे. शेंगदाणा आता गार झालं त्याच्यामुळे त्याचं असं टोळल्या होईल फलकाट निघत्यात टारपाला. आता पहिल्यांदा शेंगदाणा वाटून घेते नंतर मग मिरची वाटणार आहे. खिचडीला बटाटा उकडून घातलं तरी जमत्यात पण मला वऱ्याचा भात बनवायचा आहे बगर. आता उद्या टायमालाच उपवास सोडायचा, हा काहीतरी आपलं गोडधोड बनवायचं आणि मग उपवास सोडायचा. तर आम्हाला म्हणजे जिथं मुक्काम करायचा तिथं जो सण करावा लागतो. आखाडा एखादं असू द्या, महाशिवरात्र असू द्या किंवा मग इतर सण आपलं कुठलं पण असू द्या, दसरा असू द्या, दिवाळी असू द्या, संक्रांत असू द्या, होळी, पाडवा, हे सगळं सण आम्ही मेंढरा संघच वाड्यावर करतो. करायच लागत्यात. हा ना. सण आहे म्हणजे ते वर्षातून एकदाच येतो कोणता बी. तर आता पुढल्या वर्षी आखाड्यात एखादंच कुठं होईल ती सांगता येणार नाही. नाही या येणार वर्षी झाली वाटचाली. मग काय आम्ही म्हणजे पावसावर अवलंबून असतो त्यामुळं आम्हाला सण कोणता कुठं होईल हे सांगता येणार नाही. एकदा आहे ना आपला पंचमीला वाडा गेला होता खोराला. हा ना. वाडा गेला आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी पंचम होती. एवढा उशिरा गेलो होतो ना. हा. हा बरोबर. तेव्हा 25 दिवस मला वाटतं तेव्हा जाऊन राहिलो आपण. नाही तवा तर आलोच पण त्याच्या बी आंधी एकदा. असं का? हा तवा बी पाऊस कमीच होता. पंचमीला गेला आणि मग पार दिवाळीपर्यंत होता. मग नाही लवकर गेलो. ते तवा म्हणजे पार ते तवा माघारी लगेचच गेला. तेव्हा पाऊसच नव्हता गावाकडं. पाऊसच नव्हता. तवा वाडा पंचमी करूनच आला असं नाव खोरला म्हणलं तरी. हो हं. पंचमी करूनच खोरला आला असं हा बरोबर. आणि लगेच माघारी गेला. आता यंदा पण कसं काय होते सांगता येत नाही. जर आता निघालोय गावाकडेच आम्ही, पण आता परत जर नाही पाऊस पडला तर किती दिवस राहतो आणि किती दिवस हे सांगता येत नाही. मग काय शेंगदाणा लय बारीक नाही मी वाटणार. खिचडीला शेंगदाणा आबाड दोबाडच लागतात. म्हणजे मग खायला पण मस्त वाटतात. दाताखाली गावत्यात चांगलं चावाय. आता ह्या खिचडीला मी लाल मिरच्या घालणार आहे. लय तिखट आहेत. लाल बघून आणल्या त्या. या गावाकडच्या जिथं ना. हा हिरव्या बी होत्या पण त्यातल्या लाल बघून घेतल्या ते. हे म्हणजे आमच्या घरच्या मिरच्या आहेत. मी गावाला गेलो त्या टायमाला आईने काय हिरव्या मिरच्या काय लाल मिरच्या दिल्या होत्या आणि मग त्यातल्या आता बाणाने ठेवल्या झाली आमच्या. ते खिचडीला कवा लाल पण मिरच्या घातल्या तरी बारीक खिचडी लागते. आता त्याच्या मीठ टाकून घेते. चांगली बारीक वाटून घेणार आहे आता ही मिरची.
देवापाशी पंढरपुरापाशी तर कसली बघुली खिचडीची असते ना. हा ना. मग काय हा ना. आणि लोक म्हणजे अन्नदान पण भरपूर करतात. करतात ना. मग कोणी काय वाटायचं, कोणी राजगिऱ्याचं लाडू, पुन्हा केळी, रताळी, आख्या वाटीत असते ना मग काय. केळी बिळी. आपण म्हणतो ना आपलं काम आहे दररोजच आहे, पण देव काय आपल्याला म्हणत नाही माझं कष्ट करायला म्हणून. आणि तिथपर्यंत जाऊन पण नाही, पण इथं आपण सतत नेहमीच दररोज त्याचं नुसतं तोंडात नाम जरी ठेवलं ना हा. तरी पण आपल्याला पावतो. बा नाही हा तू तर जिथं मंदिर दिसेल तिथं दर्शन घेते. हा गेले ना. मग काय आपल्याला ते काय का असा ना हा. देवच आहे ना देवळात, देव कोणचा बी असू द्या. शाबू तांदूळ चांगला भिजला. ते भिजू घातल्याच्या नंतर बरंच काम केलं मी. शेंगदाणा भाजलं, वाटलं, मिरची वाटली, दुसरं काय आडवं तिडवं काम. त्याला पाणी मापात ठेवलं म्हणून व्यवस्थित भिजलं. किंवा मग रात्रीचं घातलं तरी बी जमतं. आपल्याला शाबूचं वडं बनवायचं म्हणलं ना, शाबू वडं, ते रात्रभरच भिजाय घातल्या म्हणून मस्त वाटतात. बा नाही आता महाशिवरात्रीला कोणतं वडा बनवलं होतं तू? हेच बनवलं होतं, काय नाव? शाबुदाण्याचं वडं. हा. आता हे शेंगदाण्याचं वाटून घेतलेला कुठं टाकून घेणार आहे त्याच्यात. पुन्हा हे मिरची बी टाकून घेणार आहे. आता परतून घेणार आहे. आता कढई चांगली गरम झाली आहे, त्यात तूप टाकून घेणार आहे. आज बारी उन्हा चटका लागणार बा नाही. हा पाऊस पण येईल. येईन मागाशिवाय झालतच इथं. हा ना. रात्रीचा पण होता रात्रभर. आज रातचा सारखाच चालू होता बरं का. अरे कवा यायचा कवा उघडायचा. आता एक खिचडी निमी परतणार आहे आधी आणि निमी नंतर. आता सगळी एकदम जमणार नाही त्यात. थोडी थोडी परातल्या बी जाते चांगली. मग चांगली आता परतत आली खिचडी. त्याच्यावर जरा मी ताटली पालती घालून घेणार आहे. खजुरी येते वाटतं खायला गोडधोड. बुबडी वरती म्हणल्या किसन बाप्पू पांडा हे जरा गावात गेले ते. आता चांगलं 2-4 वेळा मी झाकण काढून हलवलं का ठेवलं. चांगली खिचडी परतून घेतली. अगदी मोकळी झाली का खळखळीत. खिचडी अशी मोकळी झाल्यावर खायला मस्त. नाही अशी चिकट झाल्यावर मग ती बरोबर नाही. असं शाबू लागलं नाही पाहिजे. आणि असं शाबू नाही लागलं म्हणलं की चांगली परातली म्हणायचं. आता ही काढून घेणार आहे आणि राहिलेली परत परतून घेणार आहे. काय काय आणलं? ती गाई जुलाबाच्या गोळ्या आणल्या कोकऱ्यांना. हा. युट्यूबाच्या पुढे युट्यूबाचा डबा दात युट्यूब बरं झालं. त्याला 5-2 गोळ्या. मग अर्चना उरकलं काम? उरकलं.
वाय दसकाला घालाय पाहिजे आरच्या तसं आता कोंबड्या एवढा बांधून नाही तर सुटला तर गावायचं नाही पियाक बांधलं आता वाय वऱ्याचा भात बनवते अर्चनचं काय चाललंय नीट करायचं डाळ घ्यायची टोमॅटो ती बाई बाबा का चाकू बघा कसला मग मोठ्या माणसाकडे असं असतं मग वस्तू असते आमच्या दादांकडे पण सगळं कधी आहे दादा सगळ्या गोष्टी गावतात. लागा ना हाताला जाणता माणूस कशाला केलंय बाई त्याचा आधार असतो बघा बाबाने तोडलं बी बाबा आले ते तर बाणाने मस्त बाकी आता चिया ठेवलाय माझा उपवास पण नाही बाबा नाही हो ना उपवास म्हणलं मग चिया बी करावं एखादा देवाच्या रूपात बी येत हा ना पांडुरंग झाले तर आपल्या पाशी मग काय ज्याला आवड आहे ते येतय जवळ हा ना मग काय आवड असलं सोड होती हो आता एखादं जवळ नाही गेलं तरी बघित सुद्धा नाही तर रात्री यांनी सरपण पाणी दिलं हा ना रात्री बायांना सरपण दिलं बरं झालं ना आम्हाला सरपण नुसतं भेटलंय रात्री एक गाडी जवळची असून मेंढरात नाही गेली तरी माघारी टोकून नाही बघितलं हं? एखादं ज्याला आवड आहे ते झालं का फराळ नका बाई चाललंय ना चाललाय ना हो ना काय खिचडी वाटायची का आमटी एकामेकाला अजून न्यायला लागते हा. मग काय आता पाटा वरटा लागतंय. हं. आता दूध तापावती मेंढरात काय काम करायचं असेल गॅस करून आणि मग घ्या फराळ करून काय भात बी शिजते चांगला आता जोरात शिजते हा आता त्याचं लाकडं मागं वाढणार आहे लाकडं मागं वडली बरोबर उकलन हराव बाबा तुझं नाव आणि बा नाही तू शिक्षका बाजील होत्या लय पोरांना शिकावला वाटतोय वय बा नाही तू शिक्षका बाजील होत्या हा पोरं बाणाने गाडवली असते ना आप्पा बाणाने पोरं गाडवली असते का हा बोल तर भात बी तयार झाला व झालं ना मग काय फराळ करणार उपास धरलाय ना तू उपास धरलाय ना ऐकायचं तिकडं माझं काम बाबा चाललंय तुला जेवायचंय ना कोंबड्याची लय आयडिया बारी केली किसन माझा काय पोलेट्री बनवली तिथं हा पोलेट्री बनवली तशा कोंबड्या सोडल्या तर गावात नाही बरं दिले पान कडे वागत पण मग आता आपलं खाया पाणी घालत तर आज वाडा जायचं पुढं आणि मग मोकळ्या गावात नाही तर मग अशा आयडिया पाळी पण आली आता निवेद जाऊन घ्यायचंय तर चालली बाणाची निवद काढून घ्यायचा राह ना देवा वारच लई जय बाळू मामा वारच लई काय होतं दिवा लावायला गेलो पण ते वाऱ्याने दिवस राहिला ना वार बघा की कागद फडफड बाय पाया पड देवाच्या आपल्या बापाच्या पाया पड बाळा बापाच्या पाया पड पड लवकर पड बाळू मामाच्या डोक्याला हात लावायचा असा असा लावायचा असं कर कर एकदा हा, लाव आता देऊ लय जल्दी पडली पांडुरंग हरी
काय खायच्या आधी पाणीच पिती हा तुम्ही सांगितलं होतं ना द्या खा बाबा या तेवढ्या हातात तेवढ्याच बदलले होते. खा खाते ग बाबा नीट खा बा नीट खा ते मांडी घाला आहे ना तिला खड नृत्य ते खड खड येतं खा कंच्या हाताने या नाही बाबा वर खा तुला कंच्या खायचं तू खा माझं पिल्लू तिखट झाली ग लाल मिरच्या होते लाल गाला तिकडे ते बिराडाव गेलाय ते पाणी गालाचा द्या पाहिजे बारकीला गालाच गेलाय कालवान दिलं दाजीबाला रात्री ते तसंच राहिला कशी काय खिचडी झाली मस्त मस्त आहे ना चाललंय आता फराळ आखाड्या एकादशीचा तिखट मिरच्या असल्यामुळे ते बाहेर जाते समजत आता मस्त बाकी आखाडे एकादशीचा फराळ केला आणि पुढच्या मजलीच्या दिशेने निघालोय तर बा नाही ना आम्ही दोघ जण हाय मेंढराकडं किचन थांबलाय बिराडाव आज पण बरंच लांब पुढं जायची गेल्या वर्षी आखाडे एकादशी गावाला झाली होती तिकडं आणि ह्या वर्षी आता वाट चलीलाच तर फराळ करून निघालोय चालली तर काय मेंढर पुढं येतं काय मागा येतं पुढे नाही चालली ना वारी माग बघ मागल्या आली का हा आपली दिंडीला अजून बरेच दिवस लागतात पोचाय दादा मोर मेंढरा आले तरी मागणं आलं पाणी घेऊन प्यायला हा ना हा ना आणि उपास गेल्या वर्षी त्यांनी बेळ दिली होती आणि ह्या वर्षी आता उपासाचं हा राजगिरानं पाण्याची बाटली आणली यावर्षी शेळ्याचं तुमचं लय नुकसान व्हायचं. हा ना काय सांगायचं आता झाले आमचे थोडे म्हणजे धावता पळतच आज भेट आज हे आखाडे एखादं त्याच्यामुळे बिळ नाही दिली तुम्हाला हे दिलंय राजगिरा चिवडा दिलाय पुढे गेल्या मग खावा आता आम्ही आता काही वेळ नाही खायला दिवसभर चालू म्हणजे कर्म आता आमची मेंढर पुढे चालली होती हे येताना आम्हाला रस्त्यावर भेटलं आणि घरी जाऊन मग त्यांची फॅमिली घेऊन आले ते करणं चालेल धन्यवाद हा चला बा नाही बोलू का मी? बोला पुढे आता हे आमची धाव पडायचे बरं का बा नाही बोला ते पुढे मोर पडा बरं आहे बरं नमस्कार असं चालतं चालतं काढतो या बर बर चला आता की